आज आपण अगदी साध्या पद्धतीने हॉटेलसारखे मंचुरियन घरीच बनवणार आहोत। मस्त छान असे अगदी तोंडात विघळतील असेच हॉटेलसारखे मंचुरियन आपण आज घरीच एकदम साध्या पद्धतीने घरात अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून बनवणार आहोत। चला तर मग आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कोबी घेतली, ती अगदी बारीक अशी चिरून घेतली। जर तुमच्याकडे ही अशा पद्धतीचा चॉपिंग जार असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बारीक छान कोबी चॉप करू शकता। अगदी बारीक कट झालेली आहे, त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे, एकजीव करायचे आणि 5 मिनिटे झाकून ठेवायचे, म्हणजे कोबीला पाणी सुटते आणि आपल्याला ते पाणी हाताने पिळून काढून घ्यायचे आहे। म्हणजे मंचुरियन आपले पातळ होणार नाही, छान असे ड्रायच राहतील। हे बघा, अशा पद्धतीने 5 मिनिट झाल्यानंतर बघू शकता अगदी कोबीमधून पाणी निघत आहे। अशा पद्धतीने ड्राय करून घ्यायची, कोबीतले सगळे पाणी काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला यामध्ये पुढील जिन्नस टाकायचे आहे। यामध्ये आता 1 चमचा आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली, बारीक चिरलेला कांदा टाकला, बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला 1-2 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्यात। त्यानंतर अर्धा चमचा आपल्या मिरेपूड टाकायची आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला सोया सॉस टाकायचा, 1 चमचा लाल तिखट टाकायचे, 1 चमचा तांदळाचे पीठ टाकायचे, 1 कप आपल्याला यामध्ये मैदा टाकायचा आणि पाव कप आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे, म्हणजेच मक्याचे पीठ टाकायचे। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। यात आपल्याला थोडे मीठही टाकून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे सगळं एकजीव करून जराही पाण्याचा वापर न करता व्यवस्थित अशा पद्धतीचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला डो तयार झालेला आहे। छान असे बॉल सुद्धा आपल्याला बनवता येत आहे। जराही पातळ नाही, पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, कोबीला पाणी सुटते म्हणून त्यातच सगळे पीठ अगदी छान मिसळून जातात। त्यानंतर आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकले, त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने छान आतून खरपूस आणि वरतून कुरकुरीत होऊस्तर मंद आचेवर आपले बॉल लाल होऊस्तर अगदी तळून घ्यायचे आहेत। मधूनही छान मऊ होतात आणि वरतून मक्याच्या पिठामुळे मस्त कुरकुरीत होतात। हे बघा, अशा पद्धतीचे आपल्याला मंचुरियन बॉल्स छान तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळेच अशा पद्धतीने मंचुरियन बॉल्स टाकून आतून खरपूस वरतून कुरकुरीत होऊस्तर तळून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण कढई घेऊया, त्यामध्ये आपल्याला 3-4 पळी तेल टाकायचे आहे। तेल थोडे तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। हा कांदा आपल्याला मंद आचेवरच मऊसूत होऊस्तर फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली आणि थोडी बारीक चिरलेली कोबी टाकली। हेही आपल्याला सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली। ही अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला नंतर टाकायची, आधी टाकली तर ती थोडीशी करपते। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकायचा, 1 मोठा चमचा आपल्याला यामध्ये शेजवान चटणी टाकायची। त्यानंतर 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस टाकायचा, एकजीव करायचे, गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मक्याचे पीठ घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। हे यात टाकायचे, थोडेसे मीठ टाकायचे, मिठाचा वापर जरा कमी करायचा, कारण सगळ्या सॉसमध्ये मीठही असते आणि आपण आधी कोबीला सुद्धा मीठ लावून घेतले। त्यानंतर आपल्याला एकजीव करून यामध्ये मंचुरियन बॉल्स टाकून घ्यायचे आहेत। सगळे व्यवस्थित एकजीव करायचे, छान असं दिसावे म्हणून कोथिंबीर टाकायची। मस्त एकजीव करून 5 मिनिट मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता अगदी परफेक्ट गोल आणि व्यवस्थित असे ड्राय मंचुरियन बॉल्स आपले तयार झालेले आहेत। लहान मुलांना, सगळ्यांनाच, लहान काय मोठ्यांना सुद्धा अगदी मंचुरियन हे खूपच आवडते, सगळ्यांचे फेवरेटच असते। आपण रेस्टॉरंटमध्ये नेहमी खात असतो, पण ते काही एवढं पौष्टिक राहत नाही। त्यामुळे जर अशा पद्धतीने घरातल्या कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही हे मंचुरियन बॉल्स घरीच बनवले तर लहानांपासून मोठे सुद्धा अगदी आवडीनेच खातील आणि आपल्याला हॉटेलमध्ये सुद्धा जायची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही अगदी मस्त सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे अगदी मऊसूत असे मंचुरियन बॉल्स एकदा नक्की ट्राय करात आणि ह्या पद्धतीचे ड्राय मंचुरियनची रेसिपी एकदा नक्की बनवा।